आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। 7 वर्षाचा अनुभव तरी शरद पवार मुख्यमंत्री होते, मग अजितदादांना अनुभवावरून मुख्यमंत्रीपद का नाकारलं? सुनील तटकरे यांचा शरद पवार यांना सवाल। तर तेव्हा संधी दिली असती तर आज मागे वळून बघायची गरज नसती, तटकरेंची टीका। तटकरेंनी पक्षाची लाज राखली, त्यांचं अभिनंदन। अजितदादांचं वक्तव्य। तर अधिवेशनानंतर एनडीएचा आकडा 300 पार जाऊ शकतो, दादांचा मोठा दावा। 400 पारचा नारा, संविधान बदलाच्या अफवेमुळे आदिवासी, दलित, मुस्लिम समाज घाबरला। विरोधकांच्या अपप्रचाराला उत्तर देण्यात कमी पडलो। विधानसभेला हा सर्व समाज आता पुन्हा परत आणायचा आहे। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्यात भुजबळांचा सल्ला। जागावाटपाचं गुऱ्हाळ शेवटपर्यंत चालायला नको, आधीच जागावाटप ठरवा, मग उमेदवार द्या। विधानसभेला शिंदेंना मिळतील तेवढ्या जागा आम्हाला द्या, भुजबळांची मागणी। अजित पवारांच्या वाट्याला भोपळा, तर नकली शिवसेनेच्या तोंडावर एक राज्यमंत्रीपद फेकून मारलं, संजय राऊतांचा हल्लाबोल। कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवा, पुण्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत ठराव। प्रफुल्ल पटेलांना मंत्रिपद द्या असं मी अजित पवारांना भेटून सांगितलं। पटेलांना देखील हे माहीत नव्हतं। मंत्रिपदावरून असलेल्या नाराजीच्या चर्चांवर तटकरेंचं स्पष्टीकरण। लोकसभा निवडणुकीत चुकीचं नरेटिव्ह तयार करण्याचं काम झालं, विरोधक त्यात यशस्वी झाले। महायुतीत असलो तरी शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार सोडले नाही। चंद्र सूर्य असेपर्यंत संविधान कोणीही बदलू शकत नाही। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्यात अजितदादांचं वक्तव्य। विरोधकांकडून जाणीवपूर्वक बातम्या करण्याचं काम सुरू, काही झालं तरी सरकार 5 वर्ष टिकवायचे। अधिवेशनानंतर एनडीएचा आकडा 300 पार गेलेला दिसेल, अजित पवारांना विश्वास।